एडिटिंग विसरेशमध्ये आपला स्वागत आहे 30 डेज 30 टिप्स. आज आपण बघायचं आहे की कॅपकटवर एडिटिंग कसं करायचं असते. तर आपण एकाच व्हिडिओमध्ये बघायचं आहे की 30 डेज 30 टिप्स आणि असंच व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. चला. त्यानंतर सॉन्गवर टॅप करून खाली बीट्स ऑप्शन येते त्यावर दाबायचं. त्यानंतर सॉन्गच्या ॲडजस्टनुसार बीट्स लावून घ्यायचं. बीट्स लावल्यामुळे व्हिडिओ एकदम भारी वाटतोय आणि व्हिडिओ तयार झाल्यावर व्हिडिओ चेक करायचा एकदा विसरू नका. Run it down. The sun is up. So run it down. Get your money up. व्हिडिओ पहिला अपलोड करून घ्या आणि त्यावर टॅप करा आणि कलर मॅचिंगवर जावा आणि तुम्हाला पाहिजे तसा फोटो सिलेक्ट करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओचा रिझल्ट बघा. व्हिडिओ टॅप करून स्पीडमध्ये जावा, मग कर्वमध्ये जाऊन कस्टममध्ये जावा. तुमच्या ॲडजस्टनुसार ग्राफ ते लावून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ रन करून बघा आणि व्हिडिओ तयार झाल्यावर बेटर क्वालिटीच्या ऑप्शनवर टॅप करा आणि व्हिडिओ रन करून टाका आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता व्हिडिओचा रिझल्ट बघा. चला. पहिला कॅपकट उघडून घ्या, व्हिडिओ टॅप करून ॲडजस्टमध्ये जाऊन आणि तुम्हाला जो चांगला वाटेल तो फिल्टर लावून घ्या. जास्तीत जास्त मी जो फिल्टर लावतो तोच लावायला बघा. त्यानंतर ग्राफमध्ये जाऊन 4 पॉईंट देऊन घ्या आणि तसंच दुसऱ्या ग्राफचं देखील करायचं आणि तसंच ब्राईटनेस आणि सॅच्युरेशन तुमच्यानुसार कमी जास्त करून घ्या. कॅपकट उघडून व्हिडिओ टॅप करून घ्या. त्यानंतर व्हिडिओला फ्रीज करून ओव्हरलेला ढकला आणि ते सगळं झाल्यावर रिमूव्ह बीजीमध्ये जाऊन व्हिडिओ ब्रश करून घ्या. ओव्हरलेमध्ये जाऊन इफेक्ट लावून घ्या. त्यानंतर 2 नंबरला फिल्टरवर टॅप करून फिल्टर कमी जास्त करून घ्या आणि व्हिडिओचा रिझल्ट बघा. चला. पहिला सुरुवातीला मी दिलेल्या वॉइसचा डेमो बघून घ्या. आता या लावलेलं तर काय बघून घेतला असेल, चला सांगतो कसं करायचं. पहिला ऑडिओवर टॅप करा आणि शेवटला रेकॉर्डिंगवर जावा आणि रेकॉर्ड करून घ्या तुमचा वॉइस. तुमचा वॉइस लावून झाल्यावर फेडमध्ये जावा आणि तुमच्या वॉइसची व्हॉल्यूम कमी जास्त करून घ्या. व्हॉल्यूम कमी जास्त केल्यामुळे तुमच्या वॉइसमध्ये गॅप पडत नाही, त्यामुळे व्हिडिओ तुमचा चांगला वाटतोय. व्हिडिओ करून तुमच्या ऑब्जेक्टचा स्क्रीनशॉट काढा. ऑब्जेक्ट इरेजरमध्ये जाऊन ऑब्जेक्ट तुमचा इरेज करून घ्या आणि ऑब्जेक्ट इरेज झाल्यावर कॅपकट उघडा आणि तुम्ही घेतलेला स्क्रीनशॉट पहिला अपलोड करून घ्या आणि ओव्हरलेला तुमचा मेन व्हिडिओ लावून घ्या. तुमच्या मेन व्हिडिओवर टॅप करा आणि रिमूव्ह बीजीमध्ये जाऊन तुमचा ऑब्जेक्ट ब्रश करून घ्या. ओव्हरलेच्या व्हिडिओवर टॅप करा आणि सुरुवातीच्या बाजूला आणि शेवटच्या बाजूला बीट्स देऊन घ्या. पहिल्या बीट्सवर टॅप करा आणि ऑब्जेक्ट तुमचा वरती ढकलून घ्या आणि मी जो लावतोय तो ग्राफ लावून घ्या आणि व्हिडिओ रेडी आहे. कॅपकट उघडून घ्या. खालच्या साईडला टेक्स्ट म्हणून ऑप्शन असेल त्यावर टॅप करा. फॉन्टमध्ये जाऊन तुम्हाला जो आवडतो तो फॉन्ट सिलेक्ट करून घ्या आणि फॉन्ट सिलेक्ट करून झाल्यावर तुम्ही काय टायपिंग करणार आहे ते करून घ्या आणि स्टाईलच्या बाजूला इफेक्ट म्हणून ऑप्शन आहे त्यावर टॅप करा आणि तुम्हाला जो आवडतो तो इफेक्ट लावून घ्या आणि तिथनं बॅक करून बाहेरच्या साईडला या आणि स्टाईलवर टॅप करा आणि इथनं तुम्ही कलर देखील चेंज करू शकता आणि इथून तुम्ही फॉन्टची साईज आणि ओपॅसिटी देखील कमी करू शकता. कॅपकट उघडून तुमचं दोन्ही व्हिडिओ पहिला अपलोड करून घ्या आणि व्हिडिओला फ्रीज करा आणि ओव्हरले टाकला आणि मी जेवढी व्हिडिओची लेंथ ठेवली तेवढी ठेवून घ्या आणि मास्कवर टॅप करून सर्कल सिलेक्ट करा. इन्व्हर्टवर टॅप करा आणि तुमच्यानुसार वॉचवर ॲडजस्ट करून घ्या. वॉचवर लावून झाल्यावर तुमचा व्हिडिओ डुप्लिकेट करून घ्या आणि वरच्या ओव्हरलेच्या खाली तुमचा ओव्हरले लावून घ्या आणि जरा गोष्टीची लेंथ जास्तच ठेवायची आणि परत मास्कवर टॅप करून इन्व्हर्टवर दाबा आणि मी कसं की फ्रेम द्यायला तसं देऊन घ्या आणि शेवटच्या बाजूला एक की फ्रेम देऊन तुमचा ओव्हरले ढकलून घ्या आणि खालच्या ओव्हरलेला मध्ये एक आणि शेवटला एक की फ्रेम देऊन घ्या आणि शेवटच्या की फ्रेमवर टॅप करून तुमचा ऑब्जेक्ट झूम करून टाका आणि दोन्ही ओव्हरलेला मी जो ग्राफ लावतो ते लावून घ्या आणि दोन्ही ओव्हरलेला ग्राफ लावून झाल्यावर तुमचा व्हिडिओ तयार आहे आणि जाता जाता व्हिडिओचा रिझल्ट बघा. चला. आपण बघायचं की फ्रेमनं झूम कसं करता येते. तुमच्या व्हिडिओवर टॅप करा आणि तुमचा व्हिडिओ फ्रीज करून घ्या. फ्रीज म्हणजे तुमच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉटच असतोय आणि त्याच्याच पुढच्या साईडला ओव्हरले म्हणून ऑप्शन असतो त्यावर टॅप करा. त्या साईडला की फ्रेम म्हणून ऑप्शन असतो त्यावर टॅप करा आणि व्हिडिओच्या शेवटच्या साईडला एक की फ्रेम देऊन तुमचा ऑब्जेक्ट झूम करून टाका आणि व्हिडिओ तुमचा तयार आहे. स्नॅपसीड हे ॲप उघडून घ्या आणि तुम्हाला आवडते ते पिक्चर अपलोड करून घ्या आणि टूल्सवर टॅप करून टेक्स्टमध्ये जावा आणि तुमच्या आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करून तुम्ही काय टायपिंग करणार आहे ते करून घ्या. टायपिंग करून झाल्यावर तुमचा फॉन्ट तुमच्या ॲडजस्टनुसार लावून घ्या. हे ॲप पाहिजे असलं तर डाउनलोड मारून घ्या, प्ले स्टोअरवर आहे. वरच्या साईडला ॲरोवर टॅप करा आणि व्ह्यू एडिटमध्ये जावा आणि टेक्स्ट वाढवून तुमचा ब्रश करून घ्या. टेक्स्ट कमी करा आणि तुमच्या ऑब्जेक्टला झूम करून असं ब्रश करून घ्या आणि ऑब्जेक्टला झूम केल्यामुळे बारीकमध्ये डिटेल देता येते आणि सगळं झाल्यावर एक्सपोर्टवर टॅप करा आणि सेव्ह करून घ्या. कॅपकट उघडून तुमच्या फ्रेमनुसार ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओवर टॅप करा आणि तुमचा व्हिडिओ डुप्लिकेट करून घ्या. डुप्लिकेट केलेल्या व्हिडिओवर टॅप करून रिमूव्ह बीजीमध्ये जाऊन तुमचा ऑब्जेक्ट ब्रश करून घ्या आणि डुप्लिकेट केलेल्या व्हिडिओला ओव्हरले ढकला आणि व्हिडिओ लावून झाल्यावर ॲडजस्टमध्ये जाऊन ग्राफमध्ये जावा आणि व्हाईट कलरच्या ग्राफवर टॅप करून मी जसा ग्राफ तयार करतो तसा ग्राफ तयार करून घ्या. तुमचा ऑब्जेक्ट असं प्रॉपर व्हाईटमध्ये व्हायला पाहिजे आणि हे सगळं झाल्यावर मास्कवर टॅप करा आणि मिररमध्ये जावा आणि मी जसं ॲडजस्ट करतो तसं ॲडजस्ट करून घ्या आणि मास्कला असं बारीक करून वरच्या साईडला लावून घ्या आणि परत मिररवर टॅप करा आणि तुमची फेदर 7-8 ठेवा आणि मी कसं की फ्रेम देतो तसं देऊन घ्या आणि शेवटच्या साईडला की फ्रेम देऊन तुमचा मास्क ड्रॅग करून घ्या आणि वरच्या साईडला ग्राफ म्हणून ऑप्शन असतो त्यावर टॅप करा आणि मी जो ग्राफ लावतो ते लावून घ्या. ग्राफ लावून झाल्यावर व्हिडिओ तुमचा तयार आहे. पहिला प्ले स्टोअरकडून टर्बो VPN डाउनलोड मारून घ्या. 2 डॉटवर क्लिक करून फास्टेस्ट सर्व्हरवर क्लिक करा. ॲप ओपन केल्यावर सुरुवातीला स्टेट म्हणून ऑप्शन येतोय, तिथे युनायटेड स्टेटला सिलेक्ट करून घ्या आणि खाली रॉंगवर प्रेस केल्यावर तुमचा VPN बंद देखील होतोय आणि कॅपकट ओपन केल्यावर तुम्हाला कुठल्याही फिल्टरना नो प्रॉब्लेम इंटरनेट दाखवणार नाही आणि एडिटिंग करताना इंटरनेट तेवढं चालू ठेवायचं विचारायचं नाही.
पहिला कॅपकट उघडा आणि तुम्हाला आवडते ते लोगो अपलोड करून घ्या. तुमच्या मेन व्हिडिओ टॅप करा आणि व्हिडिओला डुप्लिकेट करून घ्या. डुप्लिकेट केलेल्या व्हिडिओला ओव्हरले टाकला. मी कसं लावले तसं लावून घ्या आणि ॲडजस्टमध्ये जावा आणि ॲडजस्टमध्ये गेल्यावर ब्राईटनेसला 50 करा. त्यानंतर हायलाइट्स आणि व्हाईटनेसला पण 50-50 करा. त्यानंतर त्याच्याच पुढे टेम्परेचर म्हणून ऑप्शन आहे, त्याला -50 करा. तुमच्या मेन व्हिडिओ टॅप करून तुमचा लोगो मोठा करून घ्या. त्यानंतर मास्कमध्ये जावा आणि हॉरिझॉन्टलमध्ये जावा. त्यानंतर मी कसं की फ्रेम देतो तसं देऊन घ्या. शेवटला एक की फ्रेम देऊन तुमचा ऑब्जेक्ट रोटेट करून घ्या आणि फेदर 50 ठेवा आणि ऑब्जेक्ट तुमचा तयार आहे. कॅपकट उघडा आणि तुम्हाला जो फॉन्ट आवडतो तो फॉन्ट सिलेक्ट करून घ्या. फॉन्ट सिलेक्ट करून झाल्यावर काय पण टायपिंग करा. टेक्स्ट टायपिंग करून झाल्यावर तुमचा फॉन्ट मिडलला सेट करून घ्या. त्यानंतर स्टाईलमध्ये जाऊन तुमच्यानुसार कलर देखील सिलेक्ट करू शकता आणि इफेक्टवर टॅप करून तुमच्या टेक्स्टला ग्लो देखील करू शकता आणि ते सगळं झाल्यावर तुमचा व्हिडिओ अपलोड करून घ्या आणि न्यू प्रोजेक्टवर तोच व्हिडिओ घ्या आणि त्यानंतर मास्कमध्ये जाऊन सर्कलवर सिलेक्ट करा आणि फेदर 15 किंवा 16 ठेवा आणि मी कसं की फ्रेम देते तसं देऊन घ्या आणि पुढे ढकलायचं असं आणि शेवटला एक की फ्रेम देऊन तुमचा सर्कल मिडलला लिहून असं मोठा करून घ्या आणि वरच्या साईडला ग्राफ म्हणून ऑप्शन असेल त्यावर टॅप करा आणि चारही बीटच्या मध्ये मी जो ग्राफ लावते ते लावून घ्या आणि क्यूबिट आउट ग्राफ लावून झाल्यावर तुमचा व्हिडिओ तयार आहे. मला गुगल उघडा आणि पेपर ॲनिमेटर सर्च करून अपलोड करून घ्या आणि मी जिथे एरो दाखवते तिथे टॅप करून तुम्हाला जो पाहिजे ते टेक्स्ट अपलोड करून घ्या आणि तुम्हाला खालच्या साईडला जी सेटिंग दिसेल सेटिंग हलवायची नाही आणि तुमचा टेक्स्ट लिहून झाल्यावर क्रिएट नेक्स्ट वर टॅप करा. हे सगळं करून झाल्यावर तुमचा व्हिडिओ अपलोड होईल आणि मी जिथे एरो दाखवले तिथनं पण डाउनलोड करून घ्या आणि तिथनं व्हिडिओ डाउनलोड केल्यावर तुमचा व्हिडिओ डायरेक्ट गॅलरीमध्ये येईल. पहिला सुरुवातीला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप हे डाउनलोड मारून घ्या आणि लॉग इन करून 3 नंबरच्या ऑप्शनवर टॅप करा आणि तुम्ही जे टायपिंग करायचं ते मराठीचं करायचं नाही तर अक्षरे वेगळी होत्या आणि टायपिंग करून झाल्यावर खाली कन्व्हर्टवर दाबा. तुमचा फॉन्ट लिहून झाल्यावर कॉपी करायला विसरायचं नाही आणि हे सगळं झाल्यावर कॅपकटवर जावा आणि कॅपकटमध्ये गेल्यावर टेक्स्टमध्ये जाऊन ॲड टेक्स्टवर जावा आणि फॉन्टवर टॅप करून ॲड फॉन्टमध्ये जावा आणि प्लसच्या आयकनवर टॅप करून मी जो फॉन्ट सांगितले ते फॉन्ट सिलेक्ट करून घ्या आणि ह्याच्यासाठी जो माझी पहिला फाईल तयार करायला लागते आणि मग आता कॉपी केलेला वर्ड इथे पेस्ट करून घ्या आणि मी इथं अगोदरच ॲड करून घेतले आणि याचा रिझल्ट बघा आणि हे फॉन्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतीलच. पहिला कॅपकटवरून व्हिडिओ एक्सपोर्ट मारायच्या आधी ॲडजस्टमध्ये जाऊन व्हिडिओची क्लॅरिटी आणि शार्पनेस वाढून घ्या आणि मी जसं ॲडजस्ट केले तसं ॲडजस्ट करून घ्या आणि सगळे ॲडजस्ट करून झाल्यावर ते व्हिडिओच्या खाली प्रॉपर लावायचं. ही माझी एक्सपोर्ट सेटिंग आहे. ह्याच्यामध्ये रिझॉल्युशन 180 वर ठेवा आणि फ्रेम रेट 30 वर ठेवा आणि हे सगळं झालं व्हिडिओ एक्सपोर्ट करा आणि तुमचा व्हिडिओ पोस्ट करायच्या आधी मोर ऑप्शनमध्ये जाऊन अपलोड हाय क्वालिटीचा ऑप्शन ऑन करून घ्या. सुरुवातीला तुमचा दोन्ही व्हिडिओ कॅपकटला अपलोड करून घ्या. त्यानंतर ग्रीन स्क्रीनचा इफेक्ट ओव्हरला ढकला आणि हे सगळं करून झाल्यावर रिमूव्ह बीजीमध्ये जाऊन क्रोमा की मध्ये जावा आणि हे सगळं झाल्यावर तुमची ती की स्क्रीनवर फिरून घ्या आणि शेवटला मी जसं ॲडजस्ट केले तसं ॲडजस्ट करून घ्या आणि कॅपकट उघडा आणि तुमचे एक्सपोर्ट केलेले व्हिडिओ डिलीट करून घ्या आणि ते सगळं डिलीट करून झाल्यावर कॅपकटमधनं बाहेर पडा आणि कॅपकट ॲप्लिकेशनवर लॉंग प्रेस करून ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जावा आणि हे सगळं झाल्यावर स्टोरेजच्या ऑप्शनवर टॅप करून क्लिअर कॅची करून घ्या आणि हे सगळं करून झाल्यावर तुम्ही VPN देखील चेंज करू शकता. सुरुवातीला कॅपकट उघडा आणि ब्लॅक फ्रेम अपलोड करून घ्या आणि त्यानंतर टेक्स्टमध्ये जाऊन ॲड टेक्स्टमध्ये जावा आणि तुम्हाला जो पाहिजे ती टेक्स्ट अपलोड करून घ्या आणि तुमचा टेक्स्ट टायपिंग करून झाल्यावर तुमच्या व्हिडिओच्या खाली ते बरोबर लावून घ्या आणि हे सगळं झाल्यावर टेक्स्टवर टॅप करा आणि सुरुवातीच्या साईडला एक की फ्रेम द्या आणि शेवटच्या साईडला एक की फ्रेम देऊन तुमचा टेक्स्ट झूम करून टाका आणि वरच्या साईडला ग्राफचा ऑप्शन आहे त्यावर टॅप करा आणि मी जो ग्राफ लावते ते लावून घ्या. हे सगळं करून झाल्यावर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करा आणि परत न्यू प्रोजेक्टवर टॅप करा आणि तुमचा मेन व्हिडिओ अपलोड करून घ्या आणि मग आता एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ ओव्हरलेवर टॅप करून ओव्हरलेला घ्या आणि ती व्हिडिओच्या खाली बरोबर लावून झाल्यावर स्प्लाइसमध्ये जावा आणि स्प्लाइसच्या ऑप्शनवर टॅप करून डार्कनेसवर टॅप करा आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी कळाला. पहिला पिंटरेस्ट ॲप लॉग इन करून घ्या. तुम्हाला जो इफेक्ट आवडते ते इफेक्ट सिलेक्ट करून घ्या आणि त्या इफेक्टच्या खाली 3 डॉटवर क्लिक करा आणि तुमची लिंक कॉपी करून घ्या आणि गुगलवर जाऊन पिंटरेस्ट व्हिडिओ डाउनलोड सर्च करा आणि पहिल्या लिंकवर टॅप करून इथं कॉपी केलेली लिंक पेस्ट करा आणि डाउनलोडच्या ऑप्शनवर टॅप करून तुमचा शेवटचा ऑप्शन दाबा आणि व्हिडिओ तुमचा डायरेक्ट गॅलरीमध्ये कडोकडा आणि ब्लॅक स्क्रीन अपलोड करून घ्या. त्यानंतर टेक्स्टमध्ये जाऊन ॲड टेक्स्टमध्ये जावा आणि ओ सिलेक्ट करा. स्टाईलमध्ये जावा आणि तुमच्यानुसार त्याचा कलर सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर ब्लॅक फ्रेमच्या खाली ते बरोबर लावून घ्या आणि परत टेक्स्टमध्ये जाऊन ओ सिलेक्ट करून घ्या आणि त्याचा कलर आता व्हाईटमध्ये ठेवायचा आणि मी जसं ॲडजस्ट केले तसं करून घ्या. इफेक्टवर टॅप करून क्लॉकवाईज इफेक्ट लावून घ्या आणि त्याची लेंथ जरा जास्तच ठेवायची आणि खाली ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवर टॅप करा. तुमचा क्लॉकचा इफेक्ट सिलेक्ट करून मी जसं ॲडजस्ट केले तसं ॲडजस्ट करून घ्या आणि हा क्लॉकचा इफेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल, लिंक बायोमध्ये आहे. आणि त्यानंतर साऊंडमध्ये जाऊन साऊंड इफेक्टमध्ये जावा आणि क्लॉक इफेक्ट सर्च करून ॲनिमेशन लावून घ्या. पहिला पिक्सल लॅब उघडून एडिट्समध्ये जाऊन तुमचा टेक्स्ट लिहून घ्या. तुमचा टेक्स्ट लिहून झाल्यावर त्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर वरच्या साईडला प्लसच्या आयकॉनवर टॅप करा आणि गॅलरीमध्ये जाऊन तुमचा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करून घ्या. त्याला बरोबर सर्कलमध्ये ठेवायचं आणि हा लोगो तुम्हाला गुगलवर मिळेल आणि त्यानंतर पुढच्या बाजूला ट्रान्सपरंट म्हणून ऑप्शन आहे त्यावर टॅप करा आणि वरच्या साईडला ऑप्शन आहे सेव्ह इमेज करून घ्या आणि त्यानंतर कॅपकटवर जाऊन ओव्हरलेच्या ऑप्शनवर टॅप करा आणि इथनं तुमचा इमेज घेऊन तुम्ही इथनं वॉटरमार्क लावू शकता. कॅपकट उघडा आणि ब्लॅक फ्रेम अपलोड करून टेक्स्टमध्ये जावा आणि टेक्स्टमध्ये गेल्यावर तुमचा टेक्स्ट टायपिंग करून घ्या आणि त्यानंतर स्टाईलमध्ये जाऊन तुमच्यानुसार फॉन्ट देखील सिलेक्ट करू शकता आणि परत तुमच्या टेक्स्टवर टॅप करा आणि तुमचा टेक्स्ट डुप्लिकेट करून घ्या आणि तुमच्या डुप्लिकेट केलेल्या टेक्स्टवर टॅप करा आणि त्यानंतर तुम्ही स्टाईलमध्ये जाऊन तिथनं तुम्ही कलर देखील चेंज करू शकता. त्याच्याच पुढे इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावर टॅप करा तुम्हाला जो आवडतो ते इफेक्ट सिलेक्ट करून घ्या आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन मी जो ॲनिमेशन लावतो ते लावून घ्या आणि ती लेंथ जरा जास्तच ठेवा.
कॅपकट उघडा आणि तुमचा हाताचा व्हिडिओ तयार करून अपलोड करून घ्या. त्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवर टॅप करा आणि तुमचं ते पिक्चर अपलोड करून घ्या. तुमच्या पहिल्या पिक्चरवर टॅप करा आणि सुरुवातीला आणि जरासा अंतर ठेवून 2 नंबरला की फ्रेम देऊन घ्या. आणि ते सगळं झाल्यावर तुमचा पिक्चर जरा पुढे ढकलून घ्या आणि तुमच्या वरच्या पिक्चरच्या की फ्रेमच्या खाली खालच्या पिक्चरची की फ्रेम यायला पाहिजे आणि ती पिक्चर ढकलून घ्या. आणि तसंच शेवटच्या पिक्चरचं देखील करा. आणि हे सगळं झाल्यावर स्प्लाइस मध्ये जावा आणि मी जो ट्रान्सपरंट इफेक्ट लावतो ते लावून घ्या. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ग्राफ देखील लावू शकता. आणि तुमच्या मेन व्हिडिओला डुप्लिकेट करा आणि ओव्हरलेला घ्या. त्यानंतर रिमूव्ह बीजी मध्ये जाऊन तुमचा हँड रिमूव्ह करून घ्या. आणि त्यानंतर लेअरच्या ऑप्शनवर टॅप करा आणि तुमचा हँडचा व्हिडिओ सुरुवातीला घ्या. स्नॅपसीड ॲप उघडून तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर टूल्समध्ये जाऊन व्हिंटेजमध्ये जावा आणि इथून तुम्ही तुमच्यानुसार फिल्टर देखील चेंज करू शकता. आणि त्याचबरोबर फोटोचा ग्लो देखील वाढवू शकता. आणि परत बाहेर पडून टूल्समध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जावा आणि इथून तुमचा तुम्हाला जो पाहिजे तो टेक्स्ट लिहून घ्या आणि त्याला बरोबर ऍडजस्ट करा. आणि हे सगळं झाल्यावर एक्सपोर्टमध्ये जावा आणि सेव्ह करून घ्या. आणि इथून तुमचा डायरेक्ट फोटो घ्या. कॅपकट उघडा आणि ग्रीन स्क्रीनचा फोटो अपलोड करून घ्या. त्यानंतर टेक्स्टमध्ये जाऊन ऍड टेक्स्टमध्ये जावा. त्यानंतर तुमचा फॉन्ट सिलेक्ट करून तुम्हाला जे पाहिजे ते टायपिंग करून घ्या. आणि तुम्ही जे टायपिंग केलं त्याचा स्क्रीनशॉट काढायला विसरायचं नाही. आणि तुमचा मेन व्हिडिओ अपलोड करून घ्या. त्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवर टॅप करा आणि तुमचा स्क्रीनशॉट घेतलेला फोटो घ्या. स्प्लाइसमध्ये जाऊन ओव्हरलेच्या ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर रिमूव्ह बीजीमध्ये जाऊन क्रोमा की मध्ये जावा आणि ती की स्क्रीनवर फिरवा. आणि इंटेन्सिटी आणि शॅडो दोन्ही पण फुल करून घ्या. आणि हा ग्रीन स्क्रीनचा फोटो जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे आणि लिंक बायोमध्ये. कॅपकट उघडा आणि तुमचा व्हिडिओ अपलोड करून घ्या. त्यानंतर तुमच्या पहिल्या व्हिडिओ टॅप करा आणि सुरुवातीला एक की फ्रेम देऊन घ्या. त्यानंतर की फ्रेम देऊन दिल्यावर व्हिडिओ झूम करा. त्यानंतर शेवटला की फ्रेम द्या आणि व्हिडिओ तुमचा झूम आउट करा. आणि तुमचा प्रत्येक व्हिडिओ 0.3 ठेवा. आणि सेम असं सगळ्या व्हिडिओजनी करून घ्या. आणि त्यानंतर ग्राफमध्ये जाऊन मी जो ग्राफ लावतो ते लावून घ्या. आणि हे सगळ्या व्हिडिओजनी अप्लाय करून झाल्यावर ऍडजस्टमध्ये जावा आणि ऍडजस्टमध्ये जाऊन तुमचे सॅच्युरेशन कमी करून घ्या. आणि हे सगळ्या व्हिडिओजनी अप्लाय करायचं. आणि त्यानंतर साऊंडमध्ये जाऊन साऊंड इफेक्टमध्ये जावा आणि सर्च करा रिव्हर्स म्हणून. आणि तो साऊंड इफेक्ट तुमच्या व्हिडिओला लावून घ्या आणि व्हिडिओ तुमचा तयार आहे. तर आज आपण बघायचं की 10 इंग्लिश ट्रेंडिंग फॉन्ट्स. आणि आज आपल्या एडिटिंग चॅलेंजचा शेवटचा दिवस म्हणजे 30 days 30 टिप्स. आणि असंच तुम्हाला देखील एडिटिंग करायचं असेल तर आपल्या पेजला फॉलो देखील करू शकता. आणि हे जर तुम्ही फॉन्ट वापरला असाल तर आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता बेल आयकन पण दाबून जावा.